लाडकी बहिणींना लाडक्यातून ई केवायसी केलं तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आणि ई केवायसी कशी करायची एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। जर तुम्हाला पुढचे सगळे हप्ते हवे असतील, लाडक्या बहिणीचे सगळे हप्ते हवे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ई केवायसी कशी करायची, कुठे करायची, कोणत्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि कोणत्या स्टेप फॉलो करून कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला केवायसी पूर्ण होणार आहे आणि ई केवायसी पूर्ण झाल्यावर तुमचे पुढचे हप्ते भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि 15वा हप्ता म्हणजे कोणता सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई केवायसी झाल्यानंतर भेटणार आहे की काय अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता सुरुवात करूया ई केवायसी कशी करायची आहे, कारण की लाडक्याचा या ठिकाणी वेळ सुरू झालेला आहे। 2 महिन्याच्या अगोदर आपल्याला ही ई केवायसी कंप्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी पूर्ण करायच्या, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चला लाडक्याचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, याच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आलेली समोर आलेली आहे। लाडक्याचं तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, 14वा हप्ता तुम्हाला भेटलाय का आणि ई केवायसी करायला कुणी कुणी सुरुवात केली पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि बघा ई केवायसी केल्यावरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। ई केवायसीची प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या ठिकाणी माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायची। ई केवायसी कशी करायची ते सांगणार आहे। ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। आदिती तटकरे मॅडम म्हणजेच कोणत्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट शब्दात जीआर काढलेला आहे की ई केवायसी प्रत्येक लाडक्या ताईला, असं नाही फक्त 26 लाख लाडक्या ताई अपात्र ठरल्या होत्या त्यांनाच ई केवायसी करायची असं नाही, प्रत्येक लाडक्या ताईला 2.5 कोटी लाडक्या ताईंना या ठिकाणी ई केवायसी करायची आहे आणि ई केवायसी केल्यावरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत। तर लाडक्यांना सगळ्या गोष्टी बरोबर, त्याचबरोबर 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्या गोष्टी पण आपण बघणार आहोत। तर लाडक्यांना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिली गोष्ट बघा, लाभार्थी लाडक्यांना आता ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे ती म्हणजे वेबसाईट कोणती असणार आहे। या वेबसाईटच्या व्यतिरिक्त कोणत्याच वेबसाईटवर जायचं नाही। परत सांगतोय, जर तुम्हाला कोणी म्हणलं असेल तुमची ई केवायसी करतो, दुसरी एखादी चुकीची लिंक टाकली असली तर चालणार नाही। लिंक मध्ये ह्या गोष्टी कंपल्सरी असायला पाहिजेत। बघा लिंक तुम्हाला सांगतो https या ठिकाणी बघा लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन ही वेबसाईट असायला पाहिजे। ही जर वेबसाईट नसेल तर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी तुम्ही करू नका, कारण तुमचे पैसे फ्रॉड होऊ शकतो, बँकेचे बँक अकाउंट तुमचे खाली होऊ शकतात। त्याच्यामुळे .गव्हर्नमेंट.इन हे तुम्ही या ठिकाणी चेक करायचंय। हे चेक केल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी करायची आहे। आता सगळ्यांना पहिली गोष्ट समजली, लिंक कोणती वापरायची। पहिली स्टेप लक्षात लाडकी ताईंनो लक्षात घ्या, पहिली स्टेप आहे ही वेबसाईट तुम्हाला माहित असायला पाहिजे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट तर तुम्हाला ही वेबसाईट माहित असल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जायचं आहे, क्रोम उघडायचं आहे, मोबाईलच्या क्रोम मध्ये जायचं आहे, किंवा तुम्ही लॅपटॉप जर तुमच्याकडे असेल तर लॅपटॉपवर तुम्ही इंटरनेट उघडायचं आहे। इंटरनेट ब्राउझर मध्ये ही लिंक टाकायची आहे, कोणती मी तुम्हाला आता सांगितले, लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन ही वेबसाईट टाकायची। वेबसाईट टाकली की अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी हा अशा स्वरूपात उघडेल। सोपं आहे, सगळ्यांना सोपं आहे, समजलं। ब्राउझर मध्ये अशा स्वरूपाची लिंक टाकायची। लिंक टाकल्या बघा हे लाडक्या बहीण योजनेचं तुम्हाला पेज ओपन झालेलं दिसेल। या ठिकाणी तुम्हाला सगळ्या समोर दिसतंय बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी ही वेबसाईट दिसते, या ठिकाणी टोल फ्री नंबर तुम्हाला दिसतोय, मुखप्रश्न आहे, योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्रे आहे, अर्जदार लॉग इन आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत सरकारचा किंवा या ठिकाणी हा तुम्हाला सत्यमेव जयतेचा या ठिकाणी लोगो तुम्हाला पाहायला मिळेल। ह्या 4-5 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या। ह्या चेक केल्यानंतर तुम्हाला बघा पुढे आता या ठिकाणी दिसत आहे, तुम्ही म्हणत असाल की सर ई केवायसी नेमकी कुठे करायची, तर ई केवायसी साठी आता नवीन बटन आलंय। आज सकाळपासून हे नवीन बटन तुम्हाला पाहायला मिळेल किंवा रात्री 12 वाजता हे बटन यायला सुरुवात झालेली आहे। तर काय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे। बघा या ठिकाणी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी इथे क्लिक करावे। मग तुम्हाला या ठिकाणी असं क्लिक करायचंय, समजलंय। दुसरी स्टेप तुम्हाला समजली, पहिली स्टेप ही वेबसाईट तुम्हाला उघडायची आहे तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम मध्ये जाऊन, दुसरी स्टेप आहे या लिंकवर क्लिक करायची आहे। 2 स्टेप तुम्हाला सांगितल्या, एकदम सोप्यात, काय अवघड आहे आतापर्यंत कोणाला काही अडचण आली आहे का कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचे। आता ही दुसरी स्टेप तुम्हाला समजली। आता तिसऱ्या स्टेप मध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपाचं या ठिकाणी उघडेल।
ज्यावेळेस तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल, येथे क्लिक करा म्हणलं की तुम्हाला अशा स्वरूपाची नवीन एक विंडो ओपन होणार आहे. या विंडोमध्ये काय काय दिलेलं आहे बघा, ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी बघा लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आता बऱ्याच काही म्हणतील की सर मी नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरला होता, सर मी ऑफलाईन फॉर्म भरला होता, सर मी वेब पोर्टलवरून फॉर्म भरला होता. आता काळजी करायची गरज नाही, तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकला की तुम्हाला डायरेक्ट काय होणार आहे, आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे बघा लाडके बहिणींनो. आणि कॅप्चा या ठिकाणी जो कॅप्चा येईल, म्हणजे हा कॅप्चा नाही टाकायचा माझ्याकडे मी जो दाखवतो तेच नाही टाकायचा. तुमच्या ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताल, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताल त्यावेळेस तुमच्या समोर जो येईल तो कॅप्चा काय करायचा आहे या ठिकाणी टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला कशा स्वरूपात दिसतंय ते पण दाखवतो बघा. उदाहरणार्थ या ठिकाणी मी काय केलाय, आधार क्रमांक टाकलाय, लाडक्या ताईचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकलाय. हा जो कॅप्चा मला दिसत होता तो कॅप्चा या ठिकाणी मी टाकलेला आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे बघा. या ठिकाणी मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ओटीपी पाठवा. ज्या आधार कार्ड नंबरला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर तुम्हाला ओटीपी येणार आहे. आतापर्यंत कुणाला काही समजलं असेल किंवा नाही समजलं असेल किंवा जर कुणी लाडक्या उशिरा जॉईन झाले असतील व्हिडिओ बघायला, तर व्हिडिओ पहिल्यापासून बघा. एकदम सोप्या भाषेमध्ये 3 स्टेप सांगितल्यात मी. पहिली स्टेप आहे लाडकी बहीण योजनेची ती वेबसाईट घ्यायची आहे. ती वेबसाईट काय करायची, तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट ब्राउझरवर टाकायचे, क्रोमवर टाकायचे. क्रोमवर टाकल्यानंतर तुमची लाडक्या बहिणीचं पेज उघडेल. पेज उघडल्यानंतर ई केवायसी करा, इथे क्लिक करा. या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. ही तिसरी स्टेप आहे. ह्या तिसरी स्टेप मध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे ह्याच्यावर क्लिक करायचे आणि ओटीपी पाठवा. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आता बघा ओटीपी पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. ओटीपी पाठवा असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आज या ठिकाणी अशी एरर येईल, अनेबल टू सेंड ओटीपी. तर काही लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर ओटीपी पण गेलेत. काही टेन्शन घेऊ नका. ज्या लाडक्या त्यांच्या मोबाईलवर ओटीपी गेला असेल त्यांना चांगलीच गोष्ट आहे. पण काही लाडक्या त्यांना असा प्रॉब्लेम येत आहे की ओटीपी सेंड होत नाहीये. काही इश्यू नाहीये लाडक्या ताईंनो. तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो की आज बऱ्याच लाडक्या ताई, आता रात्री 12 वाजता चालू झालंय, जवळजवळ 2.5 कोटी लाडक्या ताई याच्यावर सगळेजण काय करत आहेत, चेक करत आहेत, ही वेबसाईट उघडत आहेत. वेबसाईट उघडल्यामुळे काय होत आहे, सर्व्हरवर प्रॉब्लेम येत आहे, सर्व्हर डाऊन झालेला आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तुमचे ओटीपी तुम्हाला भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. परत सांगतोय आपल्याकडे 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची. आज पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे काळजी करू नका. हे सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा एरर येत आहे. कमीत कमी 2 ते 3 दिवस थांबा. आज आहे 18-19 सप्टेंबर आपण पकडून चला. 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 21 सप्टेंबर 2025 या 2-3 21 सप्टेंबर पर्यंत काही काळजी करू नका. कुणी काही भरू नका, टेन्शन पण घेऊ नका. कारण की आपल्याला पहिले 2-3 दिवस सर्व्हर डाऊन किंवा काही इश्यू असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस ह्या 2-3 दिवस झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या गोष्टी भरून घ्याव्या लागणार आहेत. आपल्याकडे वेळ आहे 2 महिन्याचा. लाडके ताईंनो, बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर आपल्याला 2 महिन्यात कंप्लीट करायचं, शेवटी कंप्लीट करू. नाही, असं चालणार नाही लाडके ताईंनो. आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करून देते. पण हे एरर 2-3 दिवस पहिले, 2-3 दिवस सर्व्हर डाऊन होते, त्याच्यामुळे काळजी करू नका. या 2-3 दिवसामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये. 2-3 दिवस झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी फॉर्म तिथे दाखवणार. उद्या जर हे उघडलं, ओटीपी वगैरे आला तर मी तुम्हाला उद्या दाखवणार पुढच्या स्टेप कशा करायच्या. काळजी करू नका. एकदम सोप्या भाषेत सांगतो बघा. आतापर्यंत तुम्हाला 3-4 स्टेप सांगितल्या. कुणाला काय अवघड वाटलं का? एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. या स्वरूपात सगळा फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सोप्या भाषेत दाखवणार आहे. कुणाला तो व्हिडिओ पाहिजे पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ई केवायसी करायची, आता फक्त लॉग इन करायची. ओटीपी पर्यंत आपण आलेलो. पहिल्या 3 स्टेप कंप्लीट झाल्यात. याच्या पुढचा व्हिडिओ पण असणार आहे. तर कोणाला तो व्हिडिओ पाहिजे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप छान स्वरूपाची माहिती आपल्या या चॅनलवर असते. लाडक्या बहिणीचं हक्काचं चॅनल आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लाडक्या बहिणी चॅनल आहे. जर कोणी नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींना हा पाठवा ई केवायसी बद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.